ही लक्ष्मीबाईंची नेहमीची औषध आहे. बर हे सकाळ संध्याकाळी घेतात ते. बर हे ठीक आहे, ही औषधं आत्तापर्यंत ठीक आहेत, परंतु मला असं वाटतं की गेले 2-3 दिवसात त्यांनी बीपीची गोळी घेतलेली नाहीये, म्हणून प्रॉब्लेम झालाय. हरकत नाही, तुम्ही ही नवीन औषधं घेऊन या आणि वेळेवर औषध द्या. ओके चालेल. काय झालं बाबा, काय झालंय? काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, बीपी लो झालंय फक्त. पण लई काही सिरियस नाही ना? अजिबात नाही. हे बघ, ज्यांच्या घरात डॉक्टर असतो ना त्यांना काळजी करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना थोडा आराम करू द्या. त्याने औषधे लिहून दिल्यात, मी घेऊन येतो. आणि होय, मगाधरनं तुम्हा दोघांची आठवण काढायला लागली, जरा तिच्याजवळ बसा. आलोच. आबा संध्या आहे, तो घेऊन जाईल तुम्हाला. काय सांगता? काका बरं झालं तुम्ही आत्ता इथं होता म्हणून. पण हे अचानक कसं काय मम्मीला त्रास झाला म्हणायचा? हे बघ, काळजी करायचं काहीही कारण नाही, फक्त लो बीपी झालंय. कधी कधी काळजी केल्यामुळे, स्ट्रेसमुळे, जास्त विचार केल्यामुळे हे असं होऊ शकतं. काळजी करू नका, तुम्ही दोघंही इथेच थांबा. आणि मी जरा खाली जाऊन फोन करून येतो. काय हे मम्मी, हा आमचंच टेन्शन घेतलंस ना? मम्मी अगं एवढी आबाळ करून घ्यायची का स्वतःची? हा मला काय झालेलं नाही, तुम्ही दोघं टेन्शन घेऊ नका. साधी चक्कर होती. चक्कर साधी जरी असली तरी जास्त विचार करूनच आली ना. उगाच जास्त विचार करत बसतेस. तुम्ही दोघं कुठं गेलता? जरा घरात मन लागत नव्हतं म्हणून बाहेर गेलो होतो. मम्मी पण आता काय सांगितलं तुला? जास्त काही बोलायचं नाही म्हणून. मग तरी बी मला सांगा, काय मार्ग निघाला का? अगं मम्मी, मम्मी तुझा विश्वास आहे ना आमच्यावर? बस ना, आता अजिबात विचार करू नकोस. निघेल काहीतरी मार्ग. आम्ही आहोत ना, आता सगळा विचार आम्ही करू. तू फक्त आराम कर. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले ते? नाही, मला इन्फॉर्म करत राहा. अँड लिसन, इफ आय कुडंट कॉल यू बॅक देन प्लीज टेक्स्ट मी. आय विल कॉल यू बॅक. ओके? येस येस, थँक्यू. चहा? हो, थँक्यू. मगाशी अक्काला बरं वाटत नव्हतं ना, तेव्हा तुमचा चहा राहिला म्हणून आणला. ओके. ते असं अचानक आलात? अपूर्वाच्या हॉटेलबद्दल बोलायला आलायत ना तुम्ही? हां, वाटलंच मला. खरं तर ना तुमच्यासाठी हा प्रश्न खूप छोटा आहे हो, पण आमच्या घरच्यांसाठी हा प्रश्न खूप मोठा आहे. आता बघितलंत ना, अक्काने किती टेन्शन घेतलंय, घरातल्यांनी किती टेन्शन घेतलंय. आता काय सांगू तुम्हाला. हो, सगळी परिस्थिती माझ्या लक्षात आली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही चांगुलपणा दाखवताय, खूप बरं वाटलं मला. तुमच्यासाठी ही रक्कम खूप किरकोळ आहे हो. नाही म्हणजे आमच्या घरातले प्रयत्न करतायत, पण काहीच उपाय मिळत नाहीये. या घरातली लोक खूप स्वाभिमानी येतो. मी चव्हाण नाही, पण तरी सुद्धा या कुटुंबाच्या वतीने मी तुम्हाला सांगते, तुमच्याकरवी अपूर्वा आणि विजयला थोडीशी मदत, बाकी काही नाही. नाही, तुमचं म्हणणं पटलंय मला, पण आपणच आपल्या मुलांच्या पाठीशी उभं नाही राहणार तर दुसरं कोण राहणार? आपलं कर्तव्यच आहे ते. हो ना. मी आले. हा, बर. मला जी भीती वाटत होती तेच झालं. झालं ना मम्मीला त्रास? खरंच विजय, सगळं आपल्यामुळे होत आहे. इम्पॉसिबल होतं पण. बाहेर घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम घरावर व्हायला लागलाय.
मला काहीच सुचत नाहीये खरंच. तेव्हा तेव्हा प्लीज काहीतरी सुचव. पूर्वा शांत व्हा. कशी शांत हो? सांग मला, कशी शांत हो? पैसे दिले नाहीत ना तर तो शंकर शेठ दारात उभा राहील आपल्या. आणि अशा अवस्थेत मम्मीला हे कळलं किंवा घरच्यांना कळलं तर मला ना स्वतःचा प्रचंड राग यायला लागलाय. तुम्ही अशा खचून गेलात तर कसं चालेल? हा, तुम्ही स्वतः म्हणता ना तुम्हाला मम्मीसारखं बनायचं म्हणून. ती आता आजारी दिसत असली तरी ती अशी खचून गेलेली नाही. तुम्ही हे असले निगेटिव्ह विचार पहिल्यांदा मनात काढून टाका. मला सांगा, हे सगळे प्रॉब्लेम्स आपली किती दिवस परीक्षा बघणार आहे? हा, कधी ना कधीतरी हे सगळे प्रॉब्लेम्स लाथाडून पुढे जायला मिळणारच आहे ना आपल्याला. हे लक्षात ठेवा. बाकी आई अंबाबाई आहेच, तिच्यावर विश्वास ठेवूयात. येते मी. Oh, a sweet child. बाबा, सो कशी आहेस? आपण बाहेर बोलूयात. हो चल. या. पूर्वा, आता मी आलोय नाही इथे. आता तुझे सगळे प्रॉब्लेम संपलेत असं समज. बाबा, या आधी तुझ्यासाठी मला काहीही करता आलं नाही. आणि आता हीच वेळ आहे की बाप म्हणून माझं कर्तव्य पार पडायचं. मला कळलं की भाऊसाहेबांनी तुला दिला होता तो चेक तो नाकारला असतो. प्रॅक्टिकली बघता तुझा निर्णय चुकीचा आहे ग. पण नंतर तुझं खूप कौतुक सुद्धा वाटलं मला. तुझ्यासारखं पाठीचा कणा ताट ठेवून मला कधीच नाही उभं राहता आलं. पण तू मात्र तुझा स्वाभिमान जपलास. आय रिअली अप्रिशिएट. आणि हे जरी असलं ना तरी आता मात्र हातातून वेळ निसटून चालली. मी घरी गेलो की अंकुशच्या हाती चेक पाठवून देतो. तो तू ऍक्सेप्ट कर आणि त्याने तुझा प्रश्न सुटेल. अगं काय झालं? कसला विचार करतेस? बाबा, हं? तुम्हाला माझं कौतुक वाटलं ना, मग प्लीज मला एक लास्ट ट्राय अजून करू द्या. आय नो प्रॉब्लेम आहे, पण मी आणि विजय आम्ही दोघांनीही होप सोडलेली नाही अजून. आणि सोडूही नका. तुमचे प्रयत्न तुम्ही चालूच ठेवा. हे बघा प्रभा, मी तुमच्यावरती उपकार करतोय असं मात्र समजू नकोस. हा, चेक पाठवून देतो मी तुला. नाही बाबा, त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा चव्हाण कुटुंबाचा प्रश्न आहे आणि तो आम्हीच सोडवायला हवा. एक वडील म्हणून तुमची काळजी मी समजू शकते. यावेळी माझा हा डिसिजन चुकला ना तर ती चूक फक्त माझी नसेल, संपूर्ण चव्हाण कुटुंबाची असेल आणि ते मला नकोय. पण अपूर्वा, बाबा प्लीज, आता माझी काहीही करायची तयारी आहे, पण ते स्वतःच्या बळावर. प्लीज बाबा, ट्राय टू अंडरस्टँड. मोठी झालीस, स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला शिकलेस. यू आर माय सुपर डॉटर. प्रमोशन काय करताय? अगं अक्कासाठी पेज बनवते. तिला औषधं घ्यायची आहेत ना, त्याआधी जरा पेज खाईल तर बरं वाटेल ती. हे वकीलही मस्त केलं बघा तुम्ही. सासूबाई दिवसभर सगळ्यांचं करत बसतात काही ना काही, स्वतःकडे लक्ष मात्र काही देत नाहीत. हो ना. काय करायचंय? बरं झालं आलीस, जरा कांदे कापून देतेस काय?
पटकन दे, आधीच लई उशीर झालाय बघ. अपूर्वा कुठे आहे का? ती शरद काकांशी बोलायला बाहेर. हो का? चला, म्हणजे माझं बोलणं त्यांनी मनावर घेतलं तर. कुणी? कोणी म्हणजे अपूर्वाच्या बाबांनी. आता या घरातले काही त्यांच्याशी बोलायला तयार नव्हते, मग मी माझं काम केलं. म्हणजे मावशी नक्की काय केलंय तुम्ही? अगं, अपूर्वाच्या बाबांशी जाऊन बोलले मी. आणि ते, तू असं काय बघतेस? का म्हणजे तू काय बोलली असणार आहेस ते आलंय माझ्या ध्यानात. कृपी मावशी, तुला बोलायची काय गरज होती सांग बरं. आता हे सगळं विठू काका, आबा, नाना हेच कळलं का नाही तर त्यांना अजिबात आवडणार नाही. हा, हो का? म्हणजे कर्जाच्या टेन्शनमुळे अक्काची तब्येत बिघडली ते चालेल ना तुम्हाला? पण मी काही बोललेलं, काही केलेलं चालणार नाही तुम्हाला. आणि तुला काय वाटतं, हे सगळं मी माझ्यासाठी करतेय? या घरासाठी, अक्कासाठी, विजयासाठीच करतेय ना. नाना, दाजी, तुझे विठू काका यांना चिडायला काय झालं? प्रत्येक वेळा चिडतात असते माझ्यावर. मावशी जरा तुम्ही शांत होताय काय? आणि की तुझं काय मध्येच कर. अहो वहिनी, रुपये मावशीमुळं परत आपल्या घरात काही टेन्शन उभं राहायला नको म्हणून म्हणाले ना मी. या घरातला पैशाचा प्रॉब्लेम मिटावा म्हणून मी हे सगळं केलं. आता त्याचा परिणाम जो काही होईल तो होऊ दे, मी स्वीकारायला तयार आहे. आवरा तुमची कामं. कशी मम्मीची तब्येत आता? बरी आहे. औषध दिलंय, आता शांतपणे झोपली आहे. बर, बसा. काय? बसा की. का? बसा हो तुम्ही. अरे विजय, काय झालं? एक जोक सांगू का? मध्येच काय हे? घरातलं वातावरण लय गंभीर झालंय हो. तू काय आपला एक प्रयत्न हसायचा, हसवायचा. तू पण ना विजय, काही सुरू होतं तुझं. अहो, आता मध्ये जसं काही घडेल कोणाला वाटलं होतं? तुमचं स्वप्न पूर्ण करायला म्हणून मी खंडेरावांचं नाव पुढं करून हॉटेल सुरू केलं. मग त्या मागचं खरं काय तुम्हाला कळलं, तुम्ही आबोला धरला. केलं ऐकत नव्हतं तुम्ही. त्यात हॉटेल विकायला काढले तुम्ही. त्यात 2 वेळा गिऱ्हाईक तोंडावर नाही म्हणून गेलं. त्यातही यश मिळणं झालंय. आता परिस्थिती अशी आली की शंकर शेठचे पैसे आपण फेडू शकत नाही. आपण आता अशा धोकादायक वळणावर उभे आहेत का नाही, या सगळ्याची किंमत अख्ख्या घरालाच मोजावी लागणार आहे. मी असं कधीही होऊ देणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे स्वतःवरही आणि तुझ्यावरही. विजय, राजेश शिर्के मॅमचा फोन आहे. अहो मग बघा काय म्हणतात त्या. काल काहीतरी सांगायचं राहून गेलं असेल गडबडीत. बघा बघा. हॅलो. हां, मी बोलतेय. मी हे विचारायला फोन केला की तुमच्या हॉटेलचं डीलचं काय झालं? नाही, अजून तरी नाही. खरं तर मी एका वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता. एक इंटरनॅशनल कंपनीची क्रूज 6 महिन्यासाठी वर्ल्ड टूरला जाते. सो आय थॉट आय शुड आस्क यू. पैसेही चांगले मिळणार आहेत आणि तुझ्याही पैशांचा प्रश्न सुटेल. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही सांगा फक्त मला, म्हणजे कुणाला आणि कधी भेटावं लागेल. तुम्ही सांगा फक्त, मी सगळं करायला तयार आहे. अगं हो, एवढ्या घाईघाईत उत्तर नको देऊस. आधी विचार तर काय काम आहे. हो, शेफचं काम आहे ना. खरं तर नाही, त्यांची रिक्वायरमेंट ही शेफ किंवा कुकची नाही आहे. त्यांना हाऊसकीपिंग डिपार्टमेंटसाठी एका व्यक्तीची गरज आहे. हो मॅम, मी क्रूजवर म्हणजे सी आय नो व्हॉट यू केपेबल ऑफ. त्यामुळे मी हे तुला विचारते, कदाचित तुला आवडणार नाही, पण तू सुद्धा विचार कर ना. तुझ्याही पैशांचा प्रश्न सुटेल. 6 महिन्यांसाठीची टूर आहे आणि आत्ता उत्तर द्यायची काही गरज नाही आहे. तू शांतपणे विचार कर. रात्री कळवलंस तरीही चालेल. ठीक आहे? बाय. बाय.
काय झालं? काय काय म्हणल्या काय त्या? नाही, मी कधी कोणाचं वाईट इच्छिलेलं नाही आहे. आणि एक लक्षात ठेव, एखाद्याचं जर चांगलं होत असेल ना तर मी कधी मध्ये आलेले नाही. नाही, पण माझंच चुकतं ना. मी किती चांगला विचार केला तरी मीच चुकीची, हो ना. कोणाला माझ्याबद्दल काही वाटत असेल ना, मला परवा नाही. अगं रुपी मावशी, कशाला इतका रागराग करते सांग बरं. बरं बाई, माझं चुकलं, पण आता आणखीन काय वाढवू नकोस. नाही 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 नाही, तुझं नाही ग चुकलं, चुकलं माझंच. आता मला सांग, अपूर्वाचे वडील मदत करायला तयार होते ना, पण नाही, आपल्या घरच्यांनी काय केलं, मदत न घेता त्यांचा निरोप घेतला. मी सांगत होते ना, पण नाही, मी चुकीची, हो ना. इतक्या वर्षात जे कळलं नाही ते आता कळत असेल तर चांगलं आहे की. मी काय बोलते तो विषय तुम्हाला माहिती नाहीये, उगीच मला बोलू नका. विषय कळला मला 2 वाक्यात. आणि या घरातल्या लोकांच्या वागण्याची पद्धत, इथले नीती नियम तुम्हाला कळत नसतील तर फुकटचे सल्ले द्यायला जाऊ नका. मी सल्ले देण्याचा रुपी मावशी, कशाला उगाच विटू काकाच्या पुढे शब्दाला शब्द वाढवतेस तू पण. शब्दाला शब्द नाही, आता तर मला बोलावंच लागेल. तुला असं वाटतं की तुझा विटू काका बरोबर आहे, हो ना. या घरच्यांना पण हेच वाटतं. पण आता मला जगाला सांगावं लागेल की काय झालं होतं. बस झालं, आता मला नाही सहन होत. अहो पण त्या म्हणायला काय ते तर सांगा. त्यांनी मला एक जॉब ऑफर केलाय. नोकरी? आता आपली तो हॉटेल बघायला आल्या होत्या का नोकरीच्या भरतीसाठी आल्या होत्या? काय जॉब सांगितलंय? वर्ल्ड टूरवर एक इंटरनॅशनल क्रूज जाणार आहे. मी तिथे जावं असं त्यांचं म्हणणं आहे. क्रूज? जहाज रे, म्हणजे मोठं जहाज ज्याच्यावर हॉटेल असतं, ऐका ऐका स्विमिंग. ऐका, ते क्रूज म्हणजे कळलं मला, पण आता ही क्रूज वर्ल्ड टूर किती दिवस जावं लागणार आहे तुम्हाला? 6 महिन्यांसाठी. 6 महिने? अहो हे 6 महिने म्हणजे जास्त होतात जरा. मला माहितीये, पण विजय असा विचार कर ना की या 6 महिन्यात आपलं सगळं लोन क्लिअर होईल, इतके पैसे मिळतील. राजेश शिर्के मॅडमना आपली सध्याची कंडिशन माहिती आहे, म्हणून त्यांनी फोन केला होता. फक्त आता एवढंच आहे की तिथे जे काम करायचंय ते त्याचं स्वरूप थोडं वेगळं असेल, फक्त एवढंच. म्हणजे नाही म्हणजे आता मला जेवढं माहिती आहे का नाही त्याच्यावरनं मी हे सांगू शकतो की आपल्या 5 स्टारमध्ये काम करणारा शेफ असू दे किंवा जहाजावरचा शेफ असून दे, काम एकच असतात ना. काय शेफ तो शेफच, जमिनीवरचा शेफ, बोटीवरचा शेफ, शेफ तो शेफ. इकडं काय तिकडं काय? हो हो, शेफ सगळीकडे सारखाच असतो, काम एकच, फक्त ठिकाणं वेगवेगळी असतात. पण मग ते तुम्ही कामाचं तिकडं स्वरूप वेगळं वगैरे असतं. ओ ऐका अपूर्व 6 महिने लय होते तो. इकडं बघा, म्हणजे तुम्ही तिकडं जाण्याचं पक्क केले. हे बघ विजय, सध्याची सिच्युएशन बघता मला जावंच लागणार आहे. आणि काय हरकत आहे मला सांग, या कामामुळे आपल्या पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि 6 महिन्याच आहेत ना, असे निघून जातील, कळणारही नाही. कसं आहे ना, ही ऑपॉर्च्युनिटी स्वतःहून उभी राहिली आपल्या समोर. दुसरा काही ऑप्शन आहे का सांग मला. तेव्हा या ऑपॉर्च्युनिटीला नाकारून नाही चालणार. तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे, पण मला एक सांगा, घरच्यांना हे घरच्यांना पटेल का हेच ना, ते आपण नंतर बघू. सध्या तरी एकच डोक्यात ठेवू की आपले सगळे प्रश्न या एका होकाराने संपणार आहे. मला पटतं तुमचं म्हणणं,
पण तरी सुद्धा कुठलाही पण नको विजय. आता फक्त हे काम आणि त्या कामामुळे घराला होणारा फायदा जास्त महत्वाचा आहे. मी त्यांना माझा होकार कळवते. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.